बाळांनो? बोला काय दिसतंय? सर स्क्रीन नाही दिसत आहे सर. अरे स्क्रीन दिसत नाहीये? नाही नीट बघून सांगा मला. नाही सर. जे मुलं बोलतायत त्यांना ब्लर दिसत असेल पण दिसत नसेल असं नाही होणार रे. नीट बघा बाळांनो. किती मुलांना स्क्रीन दिसतं? आता दिसते का? येस, कोणीतरी पाठवला बघ. आता दिसतंय ना? हा, काय लिहिलेलं दिसतंय? काय लिहिलेलं दिसतंय तुम्हाला? ब्लड ग्रुप पटपट पटपट बोला. काय लिहिलं? ब्लड ग्रुप. गुड. ब्लड ग्रुप दिसतोय बरोबर. गुड. इन प्लाज्मा अँटीबॉडी. ओके ओके, दिसलं. करेक्ट. चालेल. स्टार्ट करायचं. होमोझायगस, हेटेरोझायगस. गुड. हुशार आहेत मुलं सगळे, बरोबर काढतायत सगळे. तुमच्यासाठी मी बाळांनो हा बोर्ड जो आहे ना इकडे शिफ्ट केलेला आहे. आता काय व्हायचं, मागच्या वेळेला मी बघितलं ना तर तुमच्या म्हणजे ह्या बोर्डवर लाईट यायचं आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायचा. आज समजा जर तुम्हाला असं कमी दिसायला लागलं ना तर मला जरूर सांगा. आय शॅल चार्ट. याच्यावर एक्झॅक्टली ट्यूबलाईट आहे माझ्या. मी तुमच्यासाठी पूर्ण सेटिंग बदललेली आहे आता. जर गरज वाटली तर आपण चेंज करूया. मागच्या वेळेला आपण कशाबद्दल बोलत होतो आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? कशाबद्दल बोललो आपण? बोला, कमान फास्ट. बघू किती मुलं वाचून आले. कशाबद्दल बोललो होतो आपण? सेकंडरी वॉल. ही तू नव्हती वाटतं मागच्या लेक्चरला बेटा. हा, जे मुलं होते त्यांनी सांगा कशाबद्दल बोललोय आपण? मोझाईक मॉडेल. फ्लुइड मोझॅक मॉडेल म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल बोललो आपण. कशाबद्दल बोललो बाळांनो? प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल बोललोय, बरोबर. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल बोललोय. तुम्हाला आठवत आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेलं असतं. हे आपण पाहिलंय मागच्या वेळेला. आपण एकदम डिटेल त्याला समजून घेतलं की समजा जर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर या ठिकाणी आपण असं मेम्ब्रेन काढलं होतं. सगळ्यांना आठवतं का? बघा, असं मेम्ब्रेन काढलं होतं. हे बघा असं. आठवतं का? बघा. हो सर. ठीक आहे ना. असं मेम्ब्रेन काढलं होतं. या मेम्ब्रेनवर आपण पाहिलं होतं की हे मेम्ब्रेन अशा पद्धतीने पूर्ण सेलभर असतं. जर साईडने बघितलं तर आपल्याला असं दिसतं आणि वरून जर बघितलं असं, वरून टॉप व्ह्यू जर आपण घेतला तर असं पूर्ण गोळे 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 असे दिसत असतात. असं दिसतं. आणि मध्ये मध्येच आपल्याला प्रोटीन दिसतं. असं कुठेतरी लावलेलं असं प्रोटीन दिसतं मध्येच. असं असं या अशा पद्धतीने निघालेलं स्ट्रक्चर्स आपण पाहिले होते. असे स्ट्रक्चर्स निघालेले असतात. असं स्ट्रक्चर्स निघालेले असतात. काही ठिकाणी पाहतो आपण हे पूर्ण मेम्ब्रेन असं पूर्ण आरपार असतं आणि याच्यावर असं लावलेलं असतं, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही जे सगळेजण बघताय, जे मेम्ब्रेन आरपार असतं ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत असते, म्हणजे बाहेरून आतपर्यंत असते, अशा मेम्ब्रेनला काय म्हणतात? कोण सांगता बघू? सर आवाज अडकतोय मधून. सर अशा मेम्ब्रेनला काय म्हणतात? ब्रेक होत आहे सर Total, आवाज. पूर्ण सिलिकॉन मध्ये. आता बोला. सांगा.
अजून आवाज ब्रेक होतोय का? नाही सर बरोबर आहे आता. आता ठीक आहे ना? हा, मला एक गोष्ट सर आता हा ठीक आहे. मला एक गोष्ट अशी सांगा आता, की मी जे कम्प्लीट प्रोटीन सांगितलं होतं, 2 प्रकारचे प्रोटीन सांगितले होते. हे बघा, एक प्रकारचं प्रोटीन असं वरती वरती सांगितलं होतं, इथं वरती प्रोटीन असतं असं सांगितलं होतं. काही आतल्या बाजूला प्रोटीन असतात आणि काही पूर्ण लेंथ भर प्रोटीन असतात. काही आत घुसलेले असतात असे प्रोटीन. काय सांगितलं होतं यांच्याबद्दल? कोणते प्रोटीन्स असतात? कोणकोणत्या प्रकारचे प्रोटीन्स असतात? बोला. अरे काही मागचं सांगाल तर मला शिकवता येईल ना. तुम्हाला येतंय का नाही कसं कळेल बाळांनो? पेरिफेरल कम ऑन. काय सांगू शकाल तुम्ही? टाईप करून पाठवा मला. टाईप करून पाठवा. समजा आवाजाला प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर टाईप करून पाठवा. कम ऑन. पटपट पटपट सांगा ना. इंटरनल मेम्ब्रेन प्रोटीन, प्रोटीन चॅनल, पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन. हा, पेरिफेरल प्रोटीन जे बाहेर असतील त्यांना काय नाव देतो आपण? पेरिफेरल प्रोटीन. बरोबर, यू आर राईट. जे बाहेर बाहेर असतील, सरफेसवर असतील, हे बघा, हे जे सरफेसवर असतील दोन्ही बाजूला, आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला, यांना आपण काय नाव देतो? पेरिफेरल प्रोटीन. यांना काय म्हणतो बाळांनो? पेरिफेरल प्रोटीन. यांना काय म्हणतो आपण? पेरिफेरल प्रोटीन. बरोबर. आणि जे पूर्ण मेम्ब्रेनच्या आरपार असतील यांना काय म्हणतो? त्यांना म्हणतो ट्रान्स इंटिग्रल ऑल्सो. ट्रान्स मेम्ब्रेन. मेम्ब्रेन मध्ये आरपार असतील तर काय म्हणू? ट्रान्स मेम्ब्रेन और इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल प्रोटीन काढणं सोपं आहे का? तुम्ही सांगा. इंटिग्रल प्रोटीन काढणं सोपं आहे का? कोणतं तुम्हाला सांगितलं प्रोटीन काढा तर कोणतं प्रोटीन काढू शकाल? कोणते प्रोटीन सहज काढण्यासारखे आहेत? कोणते प्रोटीन इंटिग्रल सहज काढू शकता? कोणते प्रोटीन सहज काढू शकता? कोणते प्रोटीन सहज काढू शकता? नीट विचार करून सांगा ना बेटा, असं काय करता? मंगेश गुजरने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पेरिफेरल प्रोटीन सहज निघतील. केतकी पवारने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पेरिफेरल प्रोटीन सहज निघतात. इंटिग्रल प्रोटीन आरपार असतात. इंटिग्रल प्रोटीन काढलं तर सेल मरून जाईल. बरोबर आहे ना? इंटिग्रल प्रोटीन जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? सेलच मरून जाईल. येतंय लक्षात? म्हणून इंटिग्रल प्रोटीन्स जे असतात ते काढणं थोडं कठीण असतं. 1 मिनिट, सेट होतोय कॅमेरा सेट होतोय. होऊ द्या. येस, थोडंफार क्लिअर होतंय का बघा? थोडस सेट होतोय. कॅमेरा सेट होतोय. सेट करतोय. थोडे स्मार्टफोन आहेत ना, आपल्यापेक्षा स्मार्ट असतात फोन. ठीक आहे. आता आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, की समजा हे मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनच्या बाहेर काही पदार्थ आहेत. मेम्ब्रेनच्या बाहेर काही मॉलिक्युल्स आहेत. त्यांची संख्या जर जास्त असेल, मेम्ब्रेन कसं असतं? सिलेक्टिव्हली परमिएबल असतं. सेलचं मेम्ब्रेन कसं असतं बाळांनो? सिलेक्टिव्हली परमिएबल. एवढी एक लाईन लिहिली तरी एक्झामिनर खुश होतो. सेल मेम्ब्रेन असतं सिलेक्टिव्हली परमिएबल. ते ज्याला सिलेक्ट करेल त्यालाच आत घेईल. ज्याला सिलेक्ट सेलच्या गरजेनुसार ते आत किंवा बाहेर एखाद्या पदार्थाला घेत असतं. काही पदार्थ जे असतात, जे जर समजा त्यांचं त्यांचं प्रमाण जर बाहेर जास्त आहे आणि आत कमी आहे, तर असे पदार्थ जे असतात, असे जे सबस्टन्सेस असतात, असे जे मॉलिक्युल्स असतात, ते
सिम्पली येऊ शकतात. पण काय आवश्यक असतं, पोअरची साईज काय, या छिद्रांची साईज काय, साईज फार महत्वाची असते, साईज फार महत्वाची. येतंय लक्षात. आता वॉटर जे ना, वॉटर बद्दल असं म्हणू शकता तुम्ही की वॉटर काही प्रमाणात येऊ जाऊ शकतं. पण हे बघा इथं स्पष्ट आपल्या बुक मध्ये काय दिलंय, पोलर सबस्टन्सेस जे असतात, पोलर मॉलिक्युल्स म्हणूया, सबस्टन्स हा शब्द रॅन्डम होतो. पोलर मॉलिक्युल्स जे असतात, पोलर मॉलिक्युल्स Blur शब्द दिसतंय आला, खूप ब्लर आहे बोर्ड. हो ब्लर झालाय. आता क्लिअर झालं बघा. हो आता क्लिअर झालं मॅडम, बघा क्लिअर झालं का. हो सर. हम्म. हो सर. मॉलिक्यूल जे असतात, पोलर मॉलिक्यूल जे असतात हे दोन प्रकारचे असतात. आता पोलर मॉलिक्यूलला काय म्हणायचं, ज्याचा एक भाग पॉझिटिव्ह चार्ज असतो, ज्याचा दुसरा आयटम निगेटिव्ह चार्ज असतो, या अशा मॉलिक्यूल्सला आपण पोलर मॉलिक्यूल्स म्हणतात. यांना तुम्ही ओपी सर आहेत ना, ओपी सरांना पोलर मॉलिक्यूल्स बद्दल व्यवस्थित विचारू शकता. ओपी सरांना जरूर हा प्रश्न विचारा, सर पोलर मॉलिक्यूल्स काय असतात. पोलर मॉलिक्यूल्स जे असतात हे इझिली आत किंवा इझिली बाहेर जाऊ शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात, इझिली आत किंवा इझिली बाहेर जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 2 मिनिटात आपण समजू वॉटर कसं सेलच्या आत जातं. सेलच्या आत वॉटर कसं जातं ते नीट लक्षात. 2 मिनिटात पुढे आपण पुन्हा शिकणार आहोत. ही कन्सेप्ट जी आज तुम्हाला शिकवतोय ती पुढे गेल्यानंतर परत शिकवेल. छोटस हेडिंग देऊ, ऑस्मॉसिस. वॉटरची एंट्री कशी होते, ऑस्मॉसिस नावाच्या प्रकाराने होते. कोणाला माहिती आहे का, एनीबडी इज नोईंग द मिनिंग ऑफ ऑस्मॉसिस. कोणाला माहिती आहे का व्हॉट इज ऑस्मॉसिस, कम ऑन. ऑस्मॉसिस बद्दल कोणाला माहिती आहे का, ऑस्मॉसिस बद्दल कोणाला माहिती आहे का, कम ऑन. कोणाला माहिती असेल तर सांगा, व्हॉट इज ऑस्मॉसिस. अभिसरण. अभिसरण. हा, मराठी अर्थ सांगितला बेटा, त्याचं मिनिंग सांग मला. मिनिंग काय समजलंय तुला, तुला मी विचारलं ऑस्मॉसिस म्हणजे काय, तर तू काय सांगशील. इकडे लक्ष द्या. एक भांड काढतोय मी, या भांड्यामध्ये मध्ये एक पडदा लावतोय, याच्या इकडच्या बाजूला एक मला फ्लुइड भरायचं आहे, इकडच्या बाजूला मला एक फ्लुइड भरायचं आहे, आणि इकडच्या बाजूला एक फ्लुइड भरायचं आहे. आणि हे मेम्ब्रेन जे आहे, हे मेम्ब्रेन कसं आहे, सेमी परमिएबल आहे. हे मेम्ब्रेन कसं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. हे मेम्ब्रेन जे आहे ना, हे मेम्ब्रेन या दोन्ही भागातले इकडे पण फ्लुइड आहे, इकडे पण द्रव पदार्थ आहे, इकडे पण द्रव पदार्थ आहे, बरोबर. या दोघांना सेपरेट कसं केलेलं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेनने सेपरेट केलंय. सेमी परमिएबल, याला अर्धप्रवाही किंवा अर्धपारगम्य असं आपण शब्द मराठीमध्ये वापरतात. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तुम्हाला एक गोष्ट मला सांगा, सॉल्व्हंट, सोल्यूट आणि सोल्युशन याच्यातला फरक कळतो का, बघू किती मुलांना कळतो. सॉल्व्हंट, सोल्यूट, सोल्युशन या 3 गोष्टींचा फरक कळतो का, कोणाकोणाला कळतो बघू. सॉल्व्हंट, सोल्यूट आणि सोल्युशन या तिघांचा फरक कोणाकोणाला कळतो बघू. हा रोशन तू सांग बेटा, व्हॉट इज सॉल्व्हंट, व्हॉट इज सोल्युशन. लिहून पाठवलं तरी चालेल. सॉल्व्हंट कशाला म्हणतात, मराठीत लिहा, काही प्रॉब्लेम नाही. कन्सेप्ट आली पाहिजे, कन्सेप्ट महत्वाची आहे. सॉल्व्हंट कशाला म्हणतात, सोल्युशन कशाला म्हणतात, सोल्यूट कशाला म्हणतात. कम ऑन. चैताली, गायत्री, तनुजा,
साक्षी फळ, येस. द्रावक, हे बघा, ज्याच्यामध्ये वॉटर काय असतं, सॉल्व्हंट असतं. वॉटर काय, याचं एक्झाम्पल काय आहे, वॉटर. वॉटर इज सॉल्व्हंट. बरोबर. साखर काय झाली, साखर, कम ऑन, साखर काय आहे, व्हॉट इज शुगर, सोल्यूट. सोल्यूट, येस, यू आर राईट. सोल्यूट, शुगर इज सोल्यूट. आणि ह्या दोन्ही एकत्र आल्यावर काय बनणार आहे, सोल्युशन. येत आहे लक्षात, हे दोघं एकत्र आले तर काय बनवतील, सोल्युशन. आता हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतं ना, हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं समजा की हे सेलचं सेल मेम्ब्रेन आहे. बरोबर. हे काय करतं, इट अलाउज solvent and not the solute. कशाला अलाउ करतं हे बाळांनो, हे सॉल्व्हंटला अलाउ करतं पण सोल्यूटला येऊ देत नाही. सॉल्व्हंटला अलाउ करतं पण सोल्यूटला येऊ देत नाही. त्यामुळे काय होतं बघा, समजा इथे इकडच्या बाजूचं सोल्युशन किती आहे, 5%. इकडच्या बाजूचं सोल्युशन आहे 10%. बरोबर. आता कोणतं कोणत्या बाजूला जाईल, 10%चा अर्थ, पहिले अर्थ समजून घ्या, 5%चा अर्थ होतो 100 ml पाणी असेल, 100 ml वॉटर असेल तर त्याच्यामध्ये 5 ग्रॅम साखर टाकलेली आहे. किती शुगर ऍड केलेली आहे, 5 ग्रॅम. इथं किती, 10% म्हटलं तर किती ऍड केलेली आहे, 100 ml ला 10 ग्रॅम. ठीक आहे, हे समजलं का, बोला. बरोबर, हे कळलं, एवढं कळलं का, बोला. आता मला सांगा, मुवमेंट कुठून कुठे होईल, मुवमेंट कुठून कुठे होईल, 5% मधून 10% कडे का 10% मधून 5% कडे, सगळ्यांनी सांगा. मुवमेंट कुठून कुठे होईल, कम ऑन, मुवमेंट कुठून कुठे होईल. आदित्य वाघ, 10 to 5. हा, आदित्यने सांगितलं 10 to 5. तुमचं काय म्हणणं आहे, भूमी बांगर, भूमी तुझं काय म्हणणं आहे, भूमी, कॅन यू लिसन मी. येस सर. कुठून कुठे होईल बेटा, चैताली जाधव, 10 to 5, 5 to 10. ओ हो, 5 to 10. हरिचंद्र दराणे, ओके, 5 to 10. 5 to 10 का बरं होईल रे बेटा, कोण सांगतं, बोला. 5 to 10 का होणार आहे, बोला, कम ऑन. 5 to 10, ऋतुजा पण म्हणते 5 to 10. येस, वाय, कम ऑन, पटपट पटपट बोला. 5 to 10 का होईल, एकाने एक लिहिलं, दुसऱ्याने दुसरं लिहिलं, म्हणून काय, खरं काय. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. याच्यात एकदम कन्फर्म लक्षात ठेवायचं, ज्याच्याकडे सोल्यूट जास्त असतात, ज्याच्याकडे सोल्यूट जास्त त्याच्याकडे सॉल्व्हंट कमी होतं. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे सोल्यूट जास्त त्याच्याकडे काय कमी आहे, सॉल्व्हंट कमी आहे. सोल्यूट जास्त, सॉल्व्हंट कमी. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ की समजा हे थोडं छोटंसं भांड आहे, या भांड्यामध्ये जेवढं तुम्ही साखर ऍड करत जाल तेवढं काय होईल, फ्री मॉलिक्युल्स कमी होतील. फ्री मॉलिक्युल्स कमी होतात. कशाचे, वॉटरचे. सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कमी होतात आणि सोल्यूटचे मॉलिक्यूल ती जागा घेतात. तुम्हाला मी एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जे सरबत बनवतो ना, सरबत बनवतो बघा, आता उन्हाळा वगैरे जेव्हा असतो तेव्हा आपण सरबत पितो, पण एरवी कधी कधी पितो. तर ते जे सरबत असतं
त्या सरबतामध्ये आपण काय करतो, समजा ग्लास भर पाणी आहे, त्याच्यात तुम्ही 2 चमचे साखर मिक्स केली, बरोबर? ती जी साखर मिक्स केली, तर तुम्ही मला सांगा ती साखर गेली कुठे? वेअर दॅट शुगर हॅज गॉन. कुठे गेली ती साखर? कोणी सांगू शकतं? एनीबडी? विरघळली. विरघळली. मेल्ट झाली. विरघळली म्हणजे काय झालं? विरघळली म्हणजे काय झालं? हे उत्तर मी वर्षानुवर्ष ऐकतोय. हा ग्लास आहे, या ग्लास मध्ये तुम्ही साखर टाकली, ही साखर टाकली, मिक्स केली, तुम्ही स्टर केली, फिरवली, तर फिरवल्यानंतर ही जी साखर आहे ही विरघळली म्हणजे काय झालं? लक्षात ठेवा. वॉटर वॉटर नीट लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. समजा हे ग्लास आहे, समजा या ग्लासामध्ये हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ना, हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ना, वॉटर मॉलिक्युल्स 3 स्टेट असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलेले आहात. 3 स्टेट असतात. पदार्थाच्या 3 अवस्था असतात. कोणत्या कोणत्या? गॅसियस स्टेट, लिक्विड स्टेट आणि सॉलिड स्टेट. पदार्थाच्या 3 अवस्था असतात की नसतात? सांगा बरं मला. वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप. बरोबर? आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात घट्ट अवस्था कोणती? ही सॉलिड. बरोबर? त्याच्यापेक्षा कमी, ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स मध्ये अंतर असतं, ते कोणती? लिक्विड. आणि ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स एकदम एकमेकांपेक्षा लांब 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 असतात, असे लांब लांब असतात, ती कोणती? गॅसियस. समजतंय? आता तुम्ही जी साखर टाकली बाळांनो, तुम्ही जी साखर ऍड केली, ती साखर इथे अशी जाऊन बसली, इथे बघा, इथे जाऊन बसली, इथे जाऊन बसली. आणि यामुळे काय होतं, ह्या ज्या रिकाम्या जागेमध्ये जी साखर जाऊन बसते, याला आपण म्हणतो साखर विरघळली. येतंय तुमच्या लक्षात? हे बघा. आणि इंटरमॉलिक्युलर स्पेसमध्ये ही साखर जाऊन बसते. आणि ही इंटरमॉलिक्युलर स्पेसमध्ये जी साखर जाऊन बसते, त्यामुळे ह्या मॉलिक्युल्स जे आतापर्यंत एकदम आरामशीर उड्या मारत होते, इकडून तिकडे जाऊ शकत होते, त्यांना जेवढी तुम्ही साखर ऍड कराल, तेवढी त्यांची हलण्याची गती कमी कमी होत जाईल. घरामध्ये सामान जास्त 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 तुम्ही ऍड करत गेले, तर तुमची जशी हालचाल कमी 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 होत जाईल. आणि एक मोकळा हॉल आहे, तुम्ही एकदम आरामशीर इकडून तिकडे उड्या मारू शकता. परंतु जर घरामध्ये खूप सारं सामान असेल, तर तुम्हाला सांभाळून चालावं लागतं. तुम्ही तेवढी फ्री मुवमेंट नाही दाखवू शकत. आपल्यावरनं तसं समजायचं. समजा जर इथं शुगरचे मॉलिक्युल सगळे ऍड झाले, तर यांची मुवमेंट कमी होऊन जाईल. इथे लक्षात ठेवा, जर 10% सोल्युशन असेल, तर याच्यामध्ये मॉलिक्युल जास्त मूव्ह करू शकतील का कमी? सांगा आता. कमी. 5% वाल्यापेक्षा कमी. मग नॅचरली ही जी मुवमेंट असते, ज्याच्याकडे मॉलिक्युल्सला फिरायला जागा कमी असते, मॉलिक्युल्स फ्रीली मूव्ह करू शकत नाही. मग अशा वेळेला काय होईल, हे ज्याच्याकडे फ्री मुवमेंट आहे, ते असे जातात. आता कळलं? कन्सेप्ट समजली का? सांगा. बोला बाळा. ऑस्मॉसिस समजलं? दिस इज कॉल्ड ॲज, म्हणजेच काय झालं? लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट टू हायर कॉन्सन्ट्रेशन. अशी मुवमेंट होते. कशी मुवमेंट होते? सोल्यूटच्या अकॉर्डिंग. सोल्यूट हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सोल्यूट ज्याच्याकडे जास्त, ज्याच्याकडे कमी, ज्याच्याकडे जास्त, त्याच्याकडे मुवमेंट होते. ज्याच्याकडे, बघा, हा मनुके घेतले तुम्ही, हे मनुके घेतले. आता या दिवसात तुम्ही बऱ्याच लोकांकडे बघितले असेल तुम्ही, मनुके आहेत. हे जे मनुके आहेत,
हे जे मनुके आहेत, मनुक्यांना किशमिश म्हणतात. काही विदर्भातले मुलं असतील त्यांना ते किशमिश म्हणतात. किशमिश असा शब्द वापरतात. मनुके, आपल्या नाशिकमध्ये मनुके म्हणतात त्यांना. काही लोक किशमिश पण म्हणतात. आता जर हे किशमिश तुम्ही घेतलं, घरी असेल तर आजच चेक करून घ्या मी जे बोलतोय त्याला. तर इथे ऑस्मॉसिस घडतं. कसं घडतं ते तुम्हाला एकदम सोपं सांगतो. काय करायचं, याला वाटीत पाणी घ्यायचं आणि हे मनुके त्याच्यात भिजत टाकायचे. चांगलं पाणी घ्या म्हणजे तुम्ही खाऊ शकाल. त्या वाटीत पाणी टाका आणि पाण्यामध्ये हे मनुके टाकून द्या. काय होईल, थोड्या वेळात टम्म फुगतील, एकदम टम्म फुगून जातील. तुम्हाला मी सांगितलंय सेल वॉल कशी असते, सेल वॉल मधून फ्रीली वॉटर मॉलिक्युल्स जाऊ शकतात. हे मनुक्यांच्या याच्यावर पण सेल वॉल आहे, पण सेल वॉल मधून पाणी आत जातं. आत गेलं की मनुक्यांच्या मधला जो रस आहे तो हायली कॉन्सन्ट्रेटेड, त्याच्याकडे शुगर जास्त आहे, त्यामुळे वॉटरकडे कुठलीही शुगर नाही. वॉटर फटफट फटफट एंट्री करतं आणि मनुके असे टम्म फुगतात. हे जर तुम्ही पाहिले ना, हे मनुके तुम्ही पाहिले थोड्या वेळानंतर, एक 15-20 मिनिटानंतर तर असे टम्म फुगलेले दिसतील. हे असं का झालं, ऑस्मॉसिस झालं. काय झालं बाळांनो, ऑस्मॉसिस. नाऊ हॅव यू गॉट इट, हे समजलं का सगळ्यांना? बोला. सिंपल एक्सपेरिमेंट आहे, हो, जाऊन सर. बघू शकता. हॅव यू गॉट इट. Yes, sir. मग असंच आपल्या सेलच्या बाबतीत पण होत असतं. वॉटर मॉलिक्यूल जे असतात ते गरजेनुसार आत जाऊ शकतात. येतं लक्षात? म्हणून सेलमध्ये वॉटरचं प्रमाण कमी होत नाही. मी तुम्हाला सांगितलंय की तहान लागली म्हणजे कोणाला लागली, सेलला लागली. भूक लागली म्हणजे कोणाला लागली, सेलला लागली. आता या ठिकाणी तुम्हाला सेलचं फंक्शन कळलं. काही पदार्थ जे असतात ते सेल मेम्ब्रेन जे असतं ते सेल मेम्ब्रेन काहीही करून आत घेतं. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसंही असो, जर सेलला त्याची गरज असेल, जर सेलच्या आत, लेट्स से की दिस इज द सेल, एक सेल आहे, ही सेल आहे, या सेलला जर एखादा पदार्थ बाहेरून पाहिजे असेल, तर सेल काय करते माहितीये का? सेल काय करते, सेल मेम्ब्रेनवर असे मी तुम्हाला मागच्या वेळेला बोललो होतो की अशा पद्धतीने पंप लावलेले असते. ते बघा असे पंप मी बोललो होतो. असे पंप काढले होते बघा मागच्या वेळेला. जे मुलं मागच्या लेक्चरला होते त्यांना माहिती आहे, असं अशा पद्धतीचे मी पंप काढला होता. आठवतं का? बघा, जे मुलं होते त्यांनी काढला असेल, बरोबर. आता सेल काय करते, याला म्हणतात पंप. याला काय वर्ड यूज करतात, पंप. हा जो पंप असतो बाळांनो, हा पंप काय करतो, जर बाहेर काही कॉन्सन्ट्रेशन असू द्या, बाहेर कॉन्सन्ट्रेशनची काही घेणं देणं नाही, बाहेर जास्त असो की कमी असो, पण सेलला जर गरज असेल, जर इथं न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसने ऑर्डर सोडलेली आहे, मला आमका माल पाहिजे, मला बाकीचं माहित नाही, पण न्यूक्लियसची जी ऑर्डर आहे, ही जी न्यूक्लियसची ऑर्डर आहे, त्या न्यूक्लियसच्या ऑर्डरनुसार हा पंप जो असतो, हा पंप म्हणतो ठीक आहे, यस बॉस. मग हा जो पंप असतो हा ऍक्टिव्हेट होतो, हा फिरायला लागतो. हा जो पंप असतो हा फिरतो म्हणजे काय करतो, इथून नीट लक्ष द्या, इकडून काही असू द्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन हा गोळा करतो, इथे असलेले याच्या संपर्कात असलेले सगळे मॉलिक्युल्स गोळा करतो आणि हा असा फिरतो. हे 3 मॉलिक्यूल आत टाकतो आणि बाहेरचा बॅलन्स व्यवस्थित राहावा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधला, सेलच्या बाहेर जे फ्लुइड असतं त्याला म्हणतात एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, आणि इथून 2 मॉलिक्युल्स इथे बांधतो आणि हे बाहेर टाकतो. याला फिरवण्यासाठी, या पंपला चालवण्यासाठी कशाची गरज लागत असते? बोला, जे मुलं त्या दिवशी होते त्याला काय लागतं? एटीपी लागतात. काय लागतात बाळांनो? एनर्जी लागते. एनर्जी शिवाय पंप चालत नाही. पंप आला की समजायचं एनर्जी लागते. हे आलं लक्षात? आणि तेव्हा हे पदार्थ बाहेरचे मॉलिक्युल्स आत सोडले जातात. येतंय तुमच्या लक्षात? हे कळतंय का सगळ्यांना? हो सर. याला अशा प्रकारचा जो ट्रान्सपोर्ट असतो, अशा प्रकारचं जे ट्रान्सपोर्टेशन असतं त्याला म्हणतात ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. काय म्हणतात त्याला? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ज्याच्यामध्ये कुठलीही एनर्जी लागत नाही. आता ऑस्मॉसिस मध्ये कुठली एनर्जी आपण वापरली का? नाही. ऑस्मॉसिस मध्ये कुठली एनर्जी लागली नाही, बरोबर आहे ना. म्हणजे ऑस्मॉसिस हे कसं आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं एक्झाम्पल आहे.
पॅसिव्हचा अर्थ होतो जे आपोआप होतं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्या दिवशी तुम्हाला मी अशीच एक कन्सेप्ट शिकवली होती, अप हिल आणि डाऊन हिल ट्रान्सपोर्ट. किती मुलांना लक्षात आहे मला सांगा बरं. अप हिल ट्रान्सपोर्ट, असा डोंगर काढला होता आणि याच्यावर सायकल तुम्हाला चढवायची, याच्यावर तुम्हाला सायकल घेऊन चढायचं आहे, बरोबर. इथं असं बरोबर आहे ना. सायकल घेऊन अशी चढायची, याचा अर्थ तुम्हाला काय लागेल, एनर्जी लागेल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट साठी काय लागतं, एनर्जी इज रिक्वायर्ड. एनर्जी लागते तुम्हाला, एनर्जी इज रिक्वायर्ड, एनर्जी लागते. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय लागतं, एनर्जी नॉट रिक्वायर्ड. आणि एनर्जीचा अर्थ काय आहे, सेलमध्ये कोणती एनर्जी येणार आहे, इलेक्ट्रिक सप्लाय थोडी येणार आहे. इथे कोणती एनर्जी वापरू आपण, एटीपी. समजलं, कळतंय सगळ्या मुलांना. काय लक्षात ठेवायचं मग सेलच्या बाबतीत, सेलमध्ये दोन प्रकारचं ट्रान्सपोर्ट असतं, एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतं, दुसरं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असतं. एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतं, दुसरं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असतं, तिसरं डिफ्युजन असतं. तीन प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन होतात. या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं एक्झाम्पल दोन आहेत. एक आहे ऑस्मॉसिस, दुसरं आहे डिफ्युजन. डिफ्युजन मध्ये फॅसिलिटेटेड डिफ्युजन एक असतं, फॅसिलिटेटेड. काही पदार्थ फक्त त्या गेट मधूनच जाऊ शकतात. काही पदार्थ जे असतात काही ठराविक गेट बनलेले आहेत, त्या गेट मधूनच सेलच्या आत जाऊ शकतात. आणि काही पदार्थ असे ते त्या गेट मधूनच सेलच्या बाहेर जाऊ शकतात. त्यांना आपण काय म्हणतो, पुन्हा तिथे एनर्जी लागत नाही, त्याला काय म्हणतो, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजे हे आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी खर्च करावी लागते. आय होप आता तुम्हाला मेम्ब्रेनचा ट्रान्सपोर्ट कसं होतं ते कळलेलं आहे. कॅन वी मूव्ह अहेड, जायचं पुढे, बोला बोला, जायचं का. Yes. आता हेडिंग द्या सायटोप्लाझम. हा, हेडिंग द्या सायटोप्लाझम. तुम्हाला बोर्ड दिसायला अडचण आली की मला सांगा. हा, सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे, तर तुम्हाला बोर्ड दिसायला अडचण वाटायला लागली की लगेच आपण ट्यूबलाइट चालू करूया. पुढचं हेडिंग द्या सायटोप्लाझम. व्हॉट इज सायटोप्लाझम, लिहा. इट इज कोलॉइडल सोल्युशन किंवा जेली लाइक मटेरियल, ब्लर होतंय. जेली लाइक मटेरियल present inside the cell. It is the jelly like material present inside the cell. मंत्र टाकला बघा, काही क्लिअर होतंय का. नाही होतंय क्लिअर, थोडं क्लिअर झालं ना, थोडं क्लिअर झालं. थोडस क्लिअर झालंय असं वाटतंय. झालं का क्लिअर, आता क्लिअर झालं बघा. येस सर. ओके, क्लिअर आहे. आता क्लिअर झालं बघा, आता क्लिअर आहे. आय होप आता क्लिअर झालंय. थोडस सेट व्हायला वेळ लागतो कॅमेरा. आता बघा, कोलॉइडल और जेली लाइक सोल्युशन. सायटोप्लाझम कसं आहे, पातळ आहे का पाण्यासारखं, नाही.
सायटोप्लाझम मध्ये जेली लाईक सबस्टन्स आहे. सायटोप्लाझम कसं आहे, समजा ही सेल आहे, या सेलच्या सेंटरला काय असेल, न्यूक्लियस असेल. जनरली अॅनिमल सेल बद्दल आपण बोलतोय. तर या सेलमध्ये आत इथे काय भरलेलं असेल, पूर्ण सायटोप्लाझम भरलेलं असेल. हे पूर्ण सायटोप्लाझम इथं भरलेलं आहे. हे जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझम कसं असतं, न्यूट्रल असतं. सायटोप्लाझम इज जनरली न्यूट्रल. सायटोप्लाझम कसं असतं, न्यूट्रल असतं. आणि न्यूट्रल असण्याचं कारण काय आहे? न्यूट्रल असण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये इट इज द सेंटर, इट इज द प्लेस where different types of activities, बऱ्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, सेल मधल्या रिएक्शन्स टेक प्लेस. नाइट मोड केला आहे. दिसतंय इथं सगळ्यांना बघा. म्हणजे याच्या आत सगळ्या प्रकारचे सेल कंपोनंट जे असतील, सगळ्या प्रकारचे सेल कंपोनंट याच्या आत असतील. हे अतिशय महत्वाचा असं घटक आहे. सायटोप्लाझमलाच आणखी काय शब्द वापरला जातो, सायटोप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोसॉल. सायटोप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोसॉल. सायटोप्लाझमला आणखी काय वर्ड आहे, सायटोसॉल. येतंय लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? आता या सायटोसॉल बद्दल आपल्या टेक्स्टबुकने काय काय इन्फॉर्मेशन दिलेली, एनसीईआरटीने एक ओळी याच्याबद्दल लिहिलेली नाहीये, पण आपल्या टेक्स्टबुकने जे इन्फॉर्मेशन दिलेली ती आपण बघूया. बघा, सगळ्यांनी ज्यांच्याकडे दोज हू हॅव बुक, त्यांनी बुक ओपन करा, पेज नंबर काढा 47, 48. बघा सायटोप्लाझम बद्दल काय काय दिलेलं आहे. द सेल कंटेन्स ग्राउंड सबस्टन्स. याला आणखी काय वर्ड आहे, ग्राउंड सबस्टन्स. यालाच म्हणतात मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स वर्ड जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येईल बाळांनो, नीट लक्ष द्या. बायोलॉजी मध्ये जेव्हा जेव्हा मॅट्रिक्स असा शब्द येतो, त्याचा अर्थ घ्यायचा असतो असा पदार्थ, एक असा पदार्थ जो त्याचा आधार आहे, एखाद्या गोष्टीचा आधार आहे, त्याच्याशिवाय त्या गोष्टीला अर्थ नाही. म्हणजे सायटोप्लाझम काय आहे, लिव्हिंग सबस्टन्स आहे. लिव्हिंग सायटोप्लाझम कसा असतो, लिव्हिंग असतो. लिव्हिंग, समजलं? सायटोप्लाझम मध्ये सगळ्या प्रकारचे रिएक्शन्स होत असतात, सगळ्या गोष्टी घडतात. आता काय म्हणतोय तो, इट इज नॉट स्टॅटिक. सायटोप्लाझम आपल्या युकॅरियोटिक सेल्स मध्ये हा स्थिर नसतो. हा कसा असतो, सतत गोल गोल फिरत राहतो असं. इट इज नॉट स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे स्थिर, नॉट स्टॅटिक म्हणजे अस्थिर असतो, फिरत असतो, रोटेट. हे बघा असं मुवमेंट चाललेलं, हे असं रोटेशन चाललेलं, असं गोल गोल फिरणं, याला म्हणतात सायक्लोसिस. त्याला काय वर्ड यूज करतात बाळांनो, सायक्लोसिस. काय वर्ड यूज करतात बाळांनो याच्यासाठी, सायक्लोसिस. आय थिंक यू आर गेटिंग. समजतंय सगळ्यांना बाळांनो? त्याला काय वर्ड यूज, हा,
म्हणजे सेलमध्ये जी मुवमेंट होते सायटोप्लाझमची, दॅट इज कॉल्ड ॲज सायक्लोसिस. हा एक्झाम मध्ये बराच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. लक्षात आलं? आता पुढे काय म्हणतोय? इट शोज स्ट्रीमिंग मुवमेंट. कोणती मुवमेंट? सायक्लोसिस. व्हॉट इज सायक्लोसिस? सायक्लोसिस इज ए स्ट्रीमिंग मुवमेंट. स्ट्रीम माहिती आहे ना सगळ्यांना? स्ट्रीमिंग मुवमेंट. आता बघा सेल किती मायक्रोस्कोपिक आणि त्याच्यामध्ये असं स्ट्रीमिंग मुवमेंट होते. मी तुम्हाला मागच्या वेळेला बोललो होतो का नाही मला आता आठवत नाही, परंतु हा जो अमिबा असतो ना, अमिबा बाळांनो, हा कसा चालतो ते तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. हा अमिबा काय करतो? समजा हा अमिबा आहे, सपोज दिस इज अमिबा. या अमिबाला जर पुढे जायचं असेल तर अमिबा काय करतो? इथला सायटोप्लाझम असा पूर्ण पुढे 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 ढकलतो असा सगळा. आणि या सायटोप्लाझम असा फ्लो होतो. अक्षरशः असं वाटतं जर तुम्ही ते मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व केलं तर असं काहीतरी वाहून चाललंय असं वाटतं. आणि हा पार्ट असा पुढे जातो, असा पुढे जातो. आणि मग ही बाकीची जी बॉडी असते ही पुढे सरकते अशी. आणि मग असं करत करत तो सरकत असतो. येते लक्षात? दिस इज आता या ठिकाणी अशी मुवमेंट झाली अशी. पण आपल्या सेल्स मध्ये कशी मुवमेंट होते? आपल्या सेल्स मध्ये 2-3 प्रकारची मुवमेंट होते. समजा या इथून असं पण मुवमेंट होते. समजा इथं एक मायटोकॉन्ड्रिया आहे, अशा आजूबाजूला पण अशी अशी मुवमेंट होईल बघा, अशी 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 मुवमेंट होईल, अशी अशी. ते सगळं सायक्लोसिसच्या अंडर आहे. समजतंय? म्हणजे अशी मुवमेंट होईल, पूर्ण अशी मुवमेंट होईल. एखादं दुसरं सेल ऑर्गॅनेल असेल त्याच्या अवतीभोवती मुवमेंट होईल. याला आपण सगळ्यांना काय वर्ड यूज करतो? सायक्लोसिस. आणि हे प्रवाहासारखी दिसते. स्ट्रीम शब्दाचा अर्थ तो प्रवाह. स्ट्रीम शब्दाचा अर्थ काय होतो? स्ट्रीमिंग मुवमेंट, प्रवाहासारखी मुवमेंट दिसते. येतंय लक्षात सगळ्यांच्या? पुढे काय म्हणतोय बघा. द सायटोप्लाझम कंटेन्स वॉटर ॲज अ मेजर कंपोनंट. तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त सायटोप्लाझम मध्ये काय असेल? सगळ्यात जास्त मॅक्सिमम सगळ्यात जास्त काय असेल? वॉटर. मॅक्सिमम वॉटर. तुम्हाला काय वाटतं आपल्या ब्लड मध्ये किती वॉटर असेल? एनीबडी इज नोईंग हाऊ मच वॉटर इज देअर इन अवर ब्लड? आपल्या ब्लड मध्ये जर वॉटरचं कंटेंट काढलं आपण, इट इज मच मोर हायर. पण नॉर्मली आपण म्हणतो 55%. या 55% मध्ये 90 to 92% असतं वॉटर. आणि ह्या 45% जे असतात त्या असतात सेल्स. आपल्यामध्ये 45% सेल्स असतात, 55% असतो प्लाझ्मा. आता मी बोललो होतो ना प्लाझ्मा. इथं लिहिलं होतं बघा सुरुवातीला 12वीच्या मुलांना शिकवताना प्लाझ्मा वर्ड वापरला. त्या प्लाझ्मा मध्ये काय असतं? 55% प्लाझ्मा असतो. त्याच्यामध्ये निराळे प्रोटीन्स असतात. त्याच्यात 90 ते 92% एकटं पाणी असतं आणि बाकीचे 45% काय असतात? सेल्स असतात. आय होप तुम्हाला आता कळत असेल की याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असेल? मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर असेल. आता एक एक लाईन बिटाल वाचत वाचत क्लिअर करायची. काय म्हणतोय पुढे? वॉटर ॲज अ मेजर कंपोनंट. आणि याच्यामध्ये आणखी काय काय असेल? याच्यामध्ये लिहून घ्या. सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं? आता तुम्हाला लक्षात आलं की सायटोप्लाझम कसं आहे? जेली लाईक सबस्टन्स आहे. पण त्याच्यातही मॅक्सिमम अमाऊंट मध्ये काय आहे? वॉटर आहे. आता इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये काय काय आहे? सगळ्यांनी लक्ष द्या. सायटोप्लाझम कंटेन्स organic and inorganic substances. Inorganic molecules. सायटोप्लाझम मध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे कोणते मॉलिक्युल्स? कोण सांगतं? हु इज गोइंग टू टेल मी? बोला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स? कम ऑन, बघू किती मुलांना कळतं. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचा अर्थ होतो ज्यांच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स असतात, कार्बन कंटेनिंग. बरोबर? ज्यांच्यामध्ये कार्बन शिवाय जे बनू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये काय काय असतील? फॉस्फेट्स असतील,
बरोबर. अमायनो ऍसिड्स असतील, मिनरल्स असतील, फॉस्फेट्स, सल्फेट्स, मिनरल्स असतात. ठीक आहे. हे असे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये असतात. इट ऑल्सो कंटेन्स व्हेरियस सेल ऑर्गॅनेल्स. आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये आणखी काय असतं? सायटोप्लाझमच्या आतच तर सगळे सेल ऑर्गॅनेल आहेत. सायटोप्लाझम contains different cell organelles. ऑर्गॅनेल शब्दाचा अर्थ होतो सेल मधले छोटे छोटे कंपार्टमेंट असलेले किंवा विदाउट कंपार्टमेंट. ज्यांना मेम्ब्रेन आहे असे किंवा मेम्ब्रेन नसलेले असे खूप सारे छोटे सेलचे अवयव. ऑर्गॅनेल, ऑर्गन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ऑर्गॅनेल शब्दाचा अर्थ होतो मायक्रोस्कोपिक ऑर्गन्स ऑफ द सेल. त्यांना आपण काय म्हणतो? सेल ऑर्गॅनेल. आता सायटोप्लाझम कंटेन्स डिफरंट सेल ऑर्गॅनेल. काय सेल ऑर्गॅनेल असतात बाळांनो? तर हे बघा, एक जे असतात एंडोमेम्ब्रेन सिस्टीम फॉर्म करतात. काय करतात? एंडोमेम्ब्रेन वाले ऑर्गॅनेल्स. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑर्गॅनेल्स. याच्यात कोणकोणते येतात नीट लक्षात घ्या. SER लॉंग फॉर्म तुम्ही सांगायचा. RER लायसोसोम्स, वॅक्युओल्स, गोल्गी बॉडीज. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे पार्ट आहेत. याचा लॉंग फॉर्म सांगा. बोला. ऑलरेडी वी हॅव टॉक्ड. कोण सांगतं बघू? किती मुलांना क्लिक होतं? Smooth endoplasmic reticulum. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. टाइप करून सांगा. रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. व्हॉट इज द यूज ऑफ सायटोप्लाझम? सायटोप्लाझम असण्याचा उपयोग काय आहे? कम ऑन. वाय सायटोप्लाझम इज देअर? त्याच्यामुळे सगळ्या पदार्थांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं बाळा. येतंय लक्षात? इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. सगळ्या पदार्थांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन साठी आवश्यक आहे. बोर्ड छोटा झालाय ना? जवळ घ्या ना. हो सर. आता झाला बघा बरोबर. झाला का बरोबर? हो सर. बरोबर. इक्वल हो, सर. डिस्ट्रीब्युशन. सगळ्यांकडे सगळे पदार्थ गेले पाहिजे. याला जे पदार्थ लागतात ते सायक्लोसिस मधून मिळत असतात. सायक्लोसिस जे चाललेलं असतं ना, त्यामुळे एक पदार्थ दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. या ठिकाणी सायटोप्लाझम हे माध्यम आहे. जसं आपण म्हणतो ना, वॉटर हे अनेक गोष्टींचं माध्यम, अनेक रिॲक्शन्स वॉटरमध्ये पॉसिबल होतात. त्यामुळे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो. तसं हे जे सायटोप्लाझम असतं, इट इज द सेंटर फॉर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन. सगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स म्हणजेच यांचं फंक्शन्स आपल्याला जर विचारले की काय फंक्शन असतात, फंक्शन्स ऑफ सायटोप्लाझम, आणखी काय असतं याच्यामध्ये?
हे तर झाले एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आणखी काय काय असतं बाळांनो? दुसऱ्या बाजूला काय लिहू शकता एंडोमेम्ब्रेन सिस्टीम सोडून? मायटोकॉन्ड्रिया असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो. आणखी काय असतो? जर प्लांट सेल असेल तर क्लोरोप्लास्ट असतो, बरोबर. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, सगळ्यात महत्वाचा न्यूक्लियस, ट्युब्युल्स. ट्युब्युल्स आणखी काय असतं सायटोप्लाझम मध्ये? आणखी महत्वाची गोष्ट सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, न्यूक्लियस, ट्युब्युल्स, त्याच्यानंतर सेंट्रोसोम्स किंवा ज्याला तुम्ही सेंट्रिओल पण म्हणू शकता. सेंट्रिओल्स, रायबोसोम्स. आधी जे लिहिले ना आपण ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा पार्ट आहे. हे जे मी आता लिहिले हे सायटोप्लाझम मध्ये आणखी काय काय असतं ते आपण बघतोय. म्हणजे ही जी सेल आहे ना आपली, ही टोटल एका फॅक्टरी सारखी आहे. आता प्रत्येकाला आपल्याला एक 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 करून स्टडी करावा लागेल. आता नीट लक्ष द्या. हा पार्ट तुम्हाला आता क्लिअर झाला असेल की सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं. काय म्हटलंय आता? सायटोप्लाझम ऍक्ट्स एज ए सोर्स ऑफ रॉ मटेरियल. फंक्शन्स, फंक्शन्स. acts as raw material. ज्याला जे पाहिजे ते तो घेऊ शकतो तिथून. acts as a raw material source. acts as a raw material source किंवा acts as a source of raw material असं लिहिलं तरी झालं. acts as source of raw material. पुढे दुसरं काय आहे? फंक्शन नंबर 2 काय सांगू शकता? It is seat for स्थान. इथे सीटचा अर्थ होतो स्थान. इट इज सीट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक. आता मेटाबॉलिक तुम्हाला एकदम चांगलं माहिती आहे. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, विविध प्रकारच्या ज्या क्रिया होतात. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजला मराठीत काय म्हणतात? चयापचययुक्त क्रिया ज्या असतात त्या सगळ्या या ठिकाणी होत असतात. पुढे काय असतं? It helps other cell organelles to work properly. सगळ्या सेल ऑर्गॅनेलला त्यांचं काम सुरळीतपणे काम करता यावं अशी हा व्यवस्था करत असतो. आय थिंक यू आर गेटिंग. समजताय सगळ्यांना? कोणाचा ऑडिओ चालू आहे? ठीक. आता पहिलं एक डायग्राम काढू. जेवढं होईल तेवढं आपण बघूया. हेडिंग द्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हेडिंग देऊया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला आपण पहिल्यांदा याला हेडिंग कशामध्ये येतं हे पहिले समजून घ्या. हे सगळं येतं एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये. हे सगळ्याच्या सगळं कशात येतं बाळांनो? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये. ENDO मेम्ब्रेन, आत. एंडो शब्दाचा अर्थ होतो आत. अशी सिस्टीम एंडो आत. मेम्ब्रेन छोट्या पडद्यांनी बनलेली मेम्ब्रेन सिस्टम. एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पहिला हिस्सा आहे
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता तुम्हाला जे मी शिकवून देईल हे जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर कधीच तुम्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आयुष्यात पण विसरणार नाही. नीट लक्ष द्या. समजा ही एक सेल आहे. समजा ही एक सेल आहे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी, मला जर कोणी सांगितलं की तुम्ही सेल शिकवता शिकवता बायोलॉजी शिकवून टाका तर मी सहज शिकवू शकतो. कारण सेलमुळेच सगळी बायोलॉजी अस्तित्वात आहे. ही एक सेल आहे. बरोबर. या सेलमध्ये बाळांनो इथे सेंटरला काय असेल बोला. एक प्रॉपर सेल आपण काढतोय. काय असेल इथे? थोडं छोटा काढतो न्यूक्लियस. थोडासा छोटा काढतो. व्हॉट इज दिस? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसला काय आहे बाळांनो इथे? दिस इज व्हॉट इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय आहे बाळांनो इथं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रॉपर काढू थोडं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन. या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला आतून काही सूचना बाहेर पाठवायची आणि बाहेरून काही गोष्टी आत घ्यायच्या आहेत. तर काय पाहिजे? याच्यावर छिद्र पाहिजे असे. बरोबर. यांना काय म्हणतात? न्यूक्लिअर पोर. त्यांना काय म्हणतात बाळांनो? न्यूक्लिअर पोर. किती असतात? धक्का बसेल ऐकून. एनसीईआरटीने यांचा आकडा दिलेला आहे. एकेका न्यूक्लियसवर 3 ते 4,000 छिद्र असतात. आणि तरी सुद्धा ते टोटल मेम्ब्रेनच्या किती असतात? 10% असतात. हे जे छिद्र आहेत हे सगळे छिद्र आहेत. ठीक आहे. दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. या न्यूक्लिअर मेम्ब्रेन कसं आहे? डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. एक आतल्या बाजूला आहे, एक बाहेरच्या बाजूला आहे. या मेम्ब्रेनवर कधी कधी तुम्हाला इथे पण पाहायला मिळू शकतात. यू कॅन सी सम ऑफ द रायबोस ऑल्सो. तुम्हाला काही रायबोसोम्स इथे सुद्धा पाहायला मिळू शकतात. या मेम्ब्रेनच्या बाहेरचा जो भाग आहे, या बाहेरच्या भागाला एक फुगवटा येतो. असा फुगीर भाग तयार होतो. असा फुगवटा येतो. नंतर हा फुगवटा आतून या मेम्ब्रेनच्या आतून, या मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूने, आतल्या मेम्ब्रेन मधनं सतत एक सबस्टन्स बाहेर 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 येत जातो. हा फुगवटा जो हळूहळू असा वाढत जातो. हा फुगवटा असा वाढत जातो, असा वाढत जातो, असा वाढत जातो. असं इकडच्या बाजूने असा वाढत जातो, असा वाढत जातो, असा वाढत जातो. आणि हा कधी कधी कुठपर्यंत वाढतो? कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळेला हा कुठपर्यंत वाढत वाढत जातो? डायरेक्ट इथपर्यंत वाढत जातो. या पूर्ण याच्यापर्यंत वाढत वाढत येत आहे लक्षात? हे बघा इथपर्यंत डायरेक्ट टच करून दिले. दिसतंय? आता याचं नाव असं का ठेवलंय त्याचं कारण सांग. काय? हा एंडो आत प्लाझ्मिक प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये रेटिक्युलम जाळी, जाळीदार भाग आहे. रेटिक्युलम शब्द जेव्हा जेव्हा बायोलॉजी मध्ये येतो त्याचा अर्थ होतो जाळीदार, नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. याला काय म्हणायचं? नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. याला काय म्हणतात? नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. जाळीसारखा भाग असतो. कळलं का? कशापासून याची उत्पत्ती झालेली आहे कोण सांगतं मला? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हाऊ इट इज फॉर्म्ड? बोला बोला. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसा तयार झाला? इट इज फॉर्म्ड फ्रॉम द आउटर सरफेस ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या बाहेरून तयार झाला. आता हे जे आहे याला जर तुम्हाला असं 3D वेने मला जर दाखवायचं असेल, समजा मला असं 3D वेने दाखवायचं आहे. समजा इथे दाखवलं मी, हा इथे दाखवलं, तर मी कसं दाखवू शकतो? इकडे बस बघा, हे असं दाखवू शकतो. हे बघा असं मी दाखवलं. हे बघा असं दाखवू शकतो. आता 3D ने दाखवतो बघा. हे असं तुम्ही दाखवलंय असं. त्यामुळे आपल्या बुकवाल्यांनी काय केलेलं आहे? याला बाहेर काढून दाखवलेलं आहे एंडोप्लाझ्मिक रेट. पण याची उगम तुम्हाला माहित पाहिजे ना, कुठून तयार झालेलं. याचा उगम नेहमी असतो, याचं उगमस्थान जे असतं ते आउटर साइड ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या आउटर साइड ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय काम करतं? हे
आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या प्रकारचे हॉर्मोन्स, जेवढ्या प्रकारचे एन्झाईम सगळे तयार होतात, ते सगळेच्या सगळे याच्यापासून तयार होत असतात बाळांनो. सगळं याच्या आत तयार होत असतं. सगळंच्या सगळं याच्या आत तयार होत असतं असं पूर्ण. म्हणजे एक प्रकारचं हे काय करतं, 2 कामं आहेत याचे. एक या सेलला सपोर्ट करण्यासाठी पण काम करतं. हे जे ना इथपर्यंत मेम्ब्रेन पर्यंत टच असेल. म्हणून तुम्ही विचार करा, सेल अशी काय म्हणू त्याला, अशी अंकुंचन पावणार नाही, अशी छोटीशी होणार नाही. तिची साईज मेंटेन करण्याचं काम करतं. आणि पूर्ण न्यूक्लियस पासून ते येत नाही, त्यामुळे न्यूक्लियसही एका ठिकाणी स्थिर राहतो. तुम्हीच विचार करा, इकडची बाजू याची जर मेम्ब्रेनला टच असेल तर तुम्हीच अंदाज लावू शकता कशा पद्धतीने असेल. आता याला जर तुम्ही याचा विचार केला तर याच्यावर कधी कधी तुम्हाला असे ग्रॅन्युल्स पाहायला मिळतील. याच्यावर हे ग्रॅन्युल्स पाहायला मिळतील. ज्यांच्यावर ग्रॅन्युल्स असतात त्यांना म्हणतात RER. त्यांना काय म्हणतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि याच्यापासूनच ज्यांच्यावर नसेल यांच्यापासूनच स्मूथ एंडोप्लाझ्मिक तयार होतो. ज्याच्यावर नाहीये, ज्याच्यावर हे रायबोसोम्स लागलेले नाही, ते काय रायबोसोमचे कण आहेत. आणि रायबोसोमला आपण काय म्हणतो ते तुम्हाला मी सांगतो. रायबोसोमला मानतो आपण प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. रायबोसोमला काय मानत असतो आपण, प्रोटीन फॅक्टरी. ज्यांच्यावर हे कण लागलेले असतील त्याला काय म्हणतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कसले कण आहेत ते, रायबोसोमचे कण आहेत. रायबोसोम्स आपल्याला माहिती आहे, हे रायबोसोम जे असतील हे ATS टाईपचे असतील. बरोबर, हे ATS टाईपचे रायबोसोम्स या ठिकाणी सगळे लागलेले असतील. आणि हे रायबोसोम्स जर लागलेले असतील तर अशा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण काय म्हणणार, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर हे लागलेले नसतील, सपोज इकडे एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ज्याच्यावर जो कम्पॅरेटिव्हली तेवढा मोठा नाहीये, छोटा आहे. बरोबर, हा छोटा आहे समजा. आता हे जे ट्यूब सारखं तुम्हाला दिसतंय, या सगळ्या ट्यूब्स लाईक स्ट्रक्चरला यांना म्हणतात सिस्टर्नी. काय वर्ड यूज करतात, सिस्टर्नी. काय वर्ड यूज करतात, एक असेल तर सिस्टर्ना, एकाबद्दल बोलू तर सिस्टर्ना, एकापेक्षा जास्त असेल तर सिस्टर्नी. समजतंय का बाळांनो, कम ऑन बोला. आर यू गेटिंग? थंब वगैरे पाठवत जा, थंब पाठवा म्हणजे मला कळेल. येतंय लक्षात? म्हणजे जी सेल जास्त काम करेल, गुड, थँक्यू बेटा. जी सेल जास्त काम करेल, जिच्यामध्ये जास्त मटेरियल बनत असेल, अशा सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम खूप जास्त. आता तुम्हाला क्वेश्चन येतो की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कोणाकडे नसतो. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासूनच काय बनतं, गोल्गी बॉडीज बनतात. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासूनच लायसोसोम्स बनतात. येतंय लक्षात? या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासूनच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतो. म्हणून हे पूर्ण एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा हिस्सा आहे, म्हणून आपण यांना इन्क्लूड केलेलं आहे. हे पूर्णच्या पूर्ण मेम्ब्रेनने घेरलेले स्ट्रक्चर आहे. हे जे मेम्ब्रेन आहे, आता याला मी जर 3D वेने दाखवलं तर तुम्हाला उद्या मी शिकवतो आता 3D वेने कसं दाखवतात. तुम्हाला आता होमवर्क काय काय, तो होमवर्क एक आहे की तुम्ही उद्या येताना सगळ्यांनी ह्याचं स्ट्रक्चर काढून आणायचं. दिस इज युअर होमवर्क. एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे सगळे सेल ऑर्गॅनेल्सचं स्ट्रक्चर काढायचं. हा तुमचा होमवर्क आहे. समजा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या बाहेरच्या बाजूने हे असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि याला 3D मध्ये दाखवलेलं आहे बाळांनो. हे असं 3D मध्ये दाखवलं. त्याच्यानंतर हा असा पार्ट आहे. हे बघा, बघितल्याबरोबर तुम्हाला असं 3D इमेज दिसेल. हे असं काढायचं आहे. सोपं आहे. सगळ्या मुलांनी व्यवस्थित काढा बरं याला व्यवस्थित. आणि हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा पार्ट व्यवस्थित काढा, तुम्हाला येऊन जाईल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स तुम्हाला काढायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काढायचा आहे लायसोसोम. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, लायसोसोम हा अतिशय छोटासा सेल ऑर्गॅनेल आहे
परंतु लायसोसोम बद्दल सगळ्यात जास्त माहिती, न्यूक्लियस नंतर सगळ्यात जास्त माहिती आपल्या टेक्स्टबुक मध्ये जर कोणाबद्दल दिली असेल तर दॅट इज गिवन अबाउट लायसोसोम. आणि लायसोसोमला उद्या येताना वाचून या बरं. उद्या येताना वाचून या, मग आपण पुढे जाऊया. थँक्यू. थँक्यू बेटा सगळ्यांना.